नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आज आपण इयत्ता तिसरीतील मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा या पाठ्यपुस्तकातील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आज आपण पाहणार आहोत। तर यामधील आज आपण विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पाहणार आहोत। तर इथून मागील इयत्ता तिसरीच्याच सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ते 10 विषय मराठी व गणित याच्या स्पष्टीकरणासह सोडून दिलेला आहे, तरी आपण चॅनलला जाऊन पाहू शकता। ठीक आहे, तर आपण सोडवायला सुरुवात करूयात। विभाग पहिला आहे इंग्रजी। प्रश्न पहिला आहे, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज रॉंग पेअर ऑफ रायमिंग। खालीलपैकी यमक न जुळणारी जोडी कोणती? तर न जुळणारी जोडी आपल्याला शोधायची आहे। तर जुळणारे आहेत पॉकेट जॅकेट, नेम गेम, गेट डेट आणि न जुळणार आहे मॅन सन। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 2, सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर। जे तुम्हाला चित्र दिलेलं आहे ते चित्र कोणत्या क्रियावाचक शब्दाशी संबंधित आहे ते पाहायचे। तर हा मुलगा काय होतोय? वागतोय म्हणजेच काय करतोय इंग्लिशमध्ये बेंड। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3, चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोइंग स्ट्रोक्स। योग्य पर्यायातून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती, तो पर्याय निवडा। तर आपल्या सर्वांना योग्य पद्धत लिहिण्याची पद्धत आपल्या आधी माहिती पाहिजे, तरच आपल्याला चुकीची पद्धत कोणती हे पटकन लक्षात येईल। तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये सगळे आपल्याला योग्य पद्धतीने लिहून दिलेले आहेत, मात्र 3 मध्ये आपल्याला क्यू हे रॉंग पद्धतीने लिहिलेलं आहे, ही चुकीची पद्धत आहे। त्यामुळे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट। तर तुम्हाला माहिती आहे रिक्वेस्ट म्हणजेच काय? प्लीज, विनंती करतो आपण। तर जिथं आपल्याला प्लीज दिसतंय, कॅन यू गिव्ह युअर बुक, प्लीज मला पुस्तक देता का, हे आपण काय करतो? त्यांना विनंती करून मागतो, म्हणजे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, फाइंड द अल्फाबेटिकल फ्रॉम द गिव्हन शेप्स। दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधा। तर इंग्रजी अक्षर आपल्याला शोधायचे ते की आपल्याला A to Z मधील ते इंग्रजी अक्षर हे त्या अक्षराप्रमाणेच दिसलं पाहिजे, उलट सुलट हे दिसलं नाही पाहिजे। तर इथं आपल्याला डी आहे, पण खाली आपण डीच्या इथे काय करत होतो? पूर्ण तंतोतंत इथे जुळून घेतो, मात्र हे काय दिलं आपल्याला मध्येच दिलेलं, म्हणजे हे पण काय चुकीचं आहे। 2F हा चुकीचा आहे आणि चौथा Y पण चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 हा टी हा योग्य अक्षर आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे 3। प्रश्न क्रमांक 6, लुक ॲट द पिक्चर। हे पिक्चर पहा आणि फाइंड द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह। म्हणजे त्या चित्र पाहून आपलं काय करायचं? योग्य शब्द योग्य अव्यय शोधायचे। तो नेमका चेंडू कुठे आहे? वेअर इज द बॉल। बॉल कुठे आहे? कुठे? तो टेबलच्या वर, म्हणजे त्याला काय म्हणायचं आपल्याला? ऑन, वर असण्याला म्हणायचंय ऑन। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट डिस्क्रिबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर। खालील चित्राकरता योग्य वर्णन करणारे शब्द निवडा। तर चित्र पाहायचं आपल्याला, कसा दिसतोय तो? रागीट दिसतोय का हॅप्पी दिसतोय का फणी दिसतोय? कसा दिसतोय आपल्याला पाहायचं। तर कसा दिसतोय तो? एकदम रागात, त्याचे ते डोळे ते पाहून आपल्याला कसा दिसतोय तो? रागात, म्हणजे त्याचं फेस कसं आहे? अँग्री, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं आन्सर येईल। प्रश्न क्रमांक 8, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल वर्ड। खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे? तो जो बरोबर लिहिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। तर वर्णानुक्रमे म्हणजे कसा करायचा आहे तेच पण आपल्याला माहिती पाहिजे। आता सुरुवातीला इथं आपल्याला एस, डी, एम, आर प्रत्येक शब्दाचे अक्षर कसं येतं? सारखेच येतं, तेव्हा वर्णानुक्रम लावायचा आहे। म्हणजेच काय करायचं आपल्याला? यशच्या नंतरचं अक्षर आपल्याला ते क्रमाने लावायचे।
आता इथं टी आहे, इथं पी आहे, इथं आय आहे आणि इथं टी आहे. म्हणजे सर्वात आधी एस नंतर जे अक्षर आपण शोधतो ते कोणतं आलं पाहिजे, ते वर्णानुक्रमे हे आय आलं पाहिजे. म्हणजे आय सिंग हे काय पाहिजे, आधी पाहिजे. म्हणजे हे काय दिलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. असं वर्णानुक्रम आपल्याला शोधायचा आहे, ते प्रत्येक आपल्याला करून पाहायचं आहे. तर असं बरोबर योग्य आहे ते आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये. रॅबिट, रिबन, रॉकेट आणि रोज. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. फाइंड द लेटर्स विच कम्प्लीट्स द फॉलोइंग वर्ड्स मिनिंगफुल. दिलेला शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी खालील पर्यायातून योग्य अक्षरे शोधा. तर इथं आपल्याला दिलेला आहे एन ओ, रिकामी जागा ई बी, रिकामी जागा ओ के. तर इथं आपल्याला अर्थपूर्ण शब्द होतो तो आपल्याला नोटबुक, एन ओ टी ई बी ओ ओ के, नोटबुक. म्हणजे रिकाम्या जागेला आहे टी आणि इथं आलं आहे ओ, टी ओ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. सी द पिक्चर ऑफ द फॉलोइंग व्हेकल, फाइंड इट्स नेम फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालील वाहनाचे चित्र पहा, खालील पर्यायातून त्या वाहनाचे नाव शोधा. तर चित्रामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जे की सगळ्यांचं आवडतं असते. ठीक आहे, ट्रॅक्टर सगळ्यांचा आवडतं. ट्रॅक्टरचा आवाज आला की सगळ्यांना आवडतो. त्याचा आन्सर आहे ट्रॅक्टर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा असलेला शब्द शोधून काढा. तर आपल्याला पर्याय दिले टायगर, हॉर्स, लायन, ऑल्फ. तर टायगर, लायन आणि ऑल्फ हे काय येतं, जंगली प्राणी आहेत. तर हॉर्स आपण काय करतो, पाळतो. त्याचा आन्सर येणार आहे ऑड आहे हॉर्स. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12. विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ इच अदर. म्हणजे खालीपैकी कोणत्या अक्षरांचा संच जुळणार नाही. तर इथं आपल्याला नाही विचारले. नाही मुलं काही काही ही पाहतच नाही, त्यासाठी व्यवस्थित प्रश्न वाचा. याच्यावरून आपल्याला सोपा प्रश्न आपला जातो. तर ए पर्याय दिलाय कॅपिटल एन स्मॉल एन, बी मध्ये कॅपिटल एम स्मॉल एम, सी मध्ये कॅपिटल जी आणि तर ए स्मॉल दिलेला आहे, डी मध्ये कॅपिटल बी आणि स्मॉल बी दिलेला आहे. म्हणजे संच जुळणारा नाही असा कोण आहे, सी. जी आणि तर ए, ओनली सी इज करेक्ट. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एंड्स विथ द लेटर जी. म्हणजेच खालील कोणत्या शब्दाचा शेवट जी अक्षराने होतो. शेवटी फक्त आपल्याला काय शोधायचे, जी शोधायचे, जे काय आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 14. विच लेटर विल यू यूज इन द प्लेस ऑफ स्टार टू मेक टू मिनिंगफुल वर्ड्स. दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता स्टार या जागी कोणते अक्षर वापराल. आता इथं आपल्याला कोणते अक्षर वापरले म्हणजे याप्रमाणे पण तो मिनिंगफुल व्हायला पाहिजे आणि या प्रकारे पण मिनिंगफुल व्हायला पाहिजे. जर आपण इथं पर्याय क्रमांक 3चं ओ जर इथं ठेवलं तर इथं पण काय ठेवायचं आपल्याला, ओच ठेवायचे. दोन्ही सेमच ठेवायचे. तर DOOR डुअर आणि DOG डॉग. तर दोन्ही मिनिंगफुल अर्थ होत आहेत. म्हणून याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. विच व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक. घड्याळात किती वाजले आहेत. घड्याळात बघताना आपल्याला व्यवस्थित बघायचे, लहान काटा कुठे आहे, मोठा काटा कुठं आहे, मग त्यानुसार आपल्याला टाइम हे करायचं. इथं काय करतात विद्यार्थी, चुकतात. कारण की काय होते, पटकन हे पाहिलं जातं 12ला दिसते, मग 12 o'clock. पर्याय क्रमांक 1. तर तिथं काय होतं आपलं चुकून जातं. त्यासाठी व्यवस्थित पाहायचे. छोटा काटा हा तास काटा असतो, मोठा काटा हा मिनिट काटा असतो. छोटा काटा कुठे आपला 6वर आणि मोठा काटा हा 12वर आहे. म्हणजे इथे किती वाजलेले आहे तर 6 o'clock. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक Instruction for question number 16 and 17. Read the following prose and answer the given questions. खालील उत्तर वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. तर उत्तर दिलेलं आहे आपल्याला The 4 main direction are east, west, north and south.
द डायरेक्शन इन विच द सन रायजेस इन द ईस्ट, म्हणजे जो सन उगतो तो कोणीकडून उगतोय, ईस्टला. द डायरेक्शन इन विच द सन सेट इज द वेस्ट, जो मावळतो तो वेस्टला. 16 विचारला, इन विच डायरेक्शन द सन रायजेस. सन रायजेस म्हणजे तो सूर्य कोणत्या दिशेला उगवत आहे, तर कोणत्या दिशेला उगवतो, ईस्टला. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. मेन डायरेक्शन्स आर डॅश, म्हणजे आपल्याला मुख्य दिशा किती आहेत, तर किती आहेत, 4 आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. चूज द एक्सप्रेशन ऑफ स्माइली फेस फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालील पर्यायातून स्माइली फेस असणारा पर्याय शोधा. जो की स्माइल करतोय, हसतोय, तो फेस आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 19. विच ऑफ द फॉलोइंग न्यूज हेडलाईन्स इज रिलेटेड टू इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट पर्यावरणाशी जी संबंधित आहे. खालीलपैकी पर्यावरणाशी संबंधित बातमी शीर्षक कोणते. पर्यावरण, पर्यावरणामध्ये कोण असतं, झाडे झुडपे. ठीक आहे, जिथं जिथं आपल्याला झाड दिसणार ते आपल्याला पर्याय राईट असणार आहे. तर बघा, पहिलाच पर्याय दिलेला आहे आपल्याला, ट्री प्लांटेशन डन इन आदर्श स्कूल. काय केलेलं आहे, त्या शाळेमध्ये झाडांचं लागवड केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आहे, ही पर्यावरणाशी संबंधित बातमी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खालील घोषवाक्य पूर्ण करा. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस्ट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. विच पंक्च्युएशन मार्क इज युज्ड टू टाइम्स इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह 2 वेळा वापरले आहे. 2 वेळा वापरले म्हणते. 2 वेळा काय वापरले, कोमा. आन्सर येणार आहे कोमा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल. वेअर इज युअर ब्रदर. वेअर म्हणजे कोठे, आणि वेअरने प्रश्न विचारला तर कोणता यायला पाहिजे इथं, क्वेश्चन मार्क. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. खाली संभाषण पूर्ण करा. आयुष म्हणतोय, मे आय कम इन टीचर. तर टीचर काय म्हणणार, यस कम इन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रिपोजिशन. पुढील वाक्यातील योग्य शब्दयोगी अव्ययाचा पर्याय निवडा. वाक्य दिलं आहे, द बुक इज ऑन द टेबल. तर प्रीपोजिशन नेमके काय दिलेलं आहे, प्रीपोजिशन म्हणजे ते ऑन. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. फाइंड द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम. संक्षिप्त रूपाची अयोग्य जोडी शोधा. अयोग्य म्हणजे चुकीची. तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, शीज. शी विल केले त्यांनी. इथं येस आहे म्हणजे इथं काय पाहिजे, इज पाहिजे. म्हणजे ओनली बी इज करेक्ट. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण स्पष्टीकरणासह इंग्लिश विषयाची आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. याच प्रकारे आपण बुद्धिमत्ता चाचणी ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद बालमित्रांनो.